शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हवामान परिस्थितीमध्ये काय बदल होणार आहे याविषयीचा अंदाज आपण घेतो. दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत, ज्याविषयी आपण यापूर्वी चर्चा केलेली होती. या दोन्ही कमी दाबामध्ये एक प्रकारची ट्रप आहे आणि या ट्रपमध्ये पाऊस होतोय, परंतु या दोन्ही कमी दाबांकडे जे अरबी समुद्रातून वारे खेचले जाणार आहेत, त्यामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो 1 जून ते 12 ऑगस्ट पर्यंत जी पाऊसमान आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा अंदाज दिलेला आहे. आणि आता एकूण जे पर्सेंटेज आहे, म्हणजे आत्तापर्यंत कोकण गोव्यामध्ये 97% पावसाची नोंद आहे. आपण या ठिकाणी बघतोय. तर मध्य महाराष्ट्रामध्ये 115%ची नोंद कायम आहे. मात्र मराठवाड्यामध्ये 84%च पाऊस झालेला आहे. 16%ची घट आहे. जवळपास 87% पाऊस विदर्भात झाला आहे. 13%ची घट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची नोंद ही 98%ची आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र 2 बदल आपल्याला या ठिकाणी मॅपमध्ये दिसतात. एक वाशिम हा काल रेड झालेला होता, परंतु या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तो पुन्हा एकदा 4%नी सुधारणा होऊन 16%वर आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा रेड कलर किंवा दुष्काळी जो अंदाज होता तो कमी झालेला होता. त्यानंतर दुसरा बदल म्हणजे आपल्याला या ठिकाणी नंदुरबारमध्ये जवळपास 42%वर घट गेलेली होती, ती आज 32%वर आलेली आहे. याचा अर्थ नंदुरबारमध्ये पावसाची नोंद चांगल्यापैकी झालेली दिसते आहे. 10%ची सुधारणा यामध्ये आहे. देशातील परिस्थिती बघितली तर पूर्व राजस्थानमध्ये जी काही घट होती ती सुधारणा झालेली आहे. मध्य प्रदेशातील घटमध्ये सुधारणा झालेली आहे. दिल्ली किंवा हरियाणा या भागातील घट देखील कमी झालेली आहे. त्यामुळे सुधारणा आहे देशामध्ये. मात्र एकूण जर आपण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पूर्वेकडील काही राज्य, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि पश्चिमी गुजरात या भागामध्ये आपल्याला सध्या परिस्थिती दुष्काळी दिसते. 12%ची घट, एकूण 88% पावसाची नोंद ही सध्या देशामध्ये आहे. गेल्या 24 तासात पाऊस कुठे झाला? मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही, मराठवाड्यातही जवळपास पाऊस नाही. झाला कुठे पाऊस? तर विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र. बरं, या ठिकाणी पाऊस पडेल हे आपण अंदाज दिलेलाच आहे. या अंदाजाशी आपण सहमतच आहोत. त्यामुळे आपला कुठेतरी फार मोठा अंदाज चुकला आहे. आणि तुम्ही खंड सांगितला होता, मग पाऊस कसा झाला? कमी दाबाचं क्षेत्र आलेलं आहे. मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र आहे, त्याला लागून जे जिल्हे आहेत त्याला पाऊस पडणार आहे, हा आपला अंदाज होता. शिवाय इतर ठिकाणी स्थानिक वातावरणाची संकेत आहे, ते स्थानिक वातावरण सुद्धा तयार झालं नाही. त्यामुळे कोकणात पाऊस आपण सांगितलेलाच आहे, विदर्भात सांगितलेला आहे, आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पडलेला आहे पाऊस. त्यामुळे आता विशेष काही या अंदाजामध्ये नाही आहे. बघा, आता आपण अंदाज सांगतोय काय? 13 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात प्रमाण जास्त राहील. कोकणातही पावसाचं प्रमाण आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातला पाऊसही कमी होणार आहे. मराठवाड्यात पावसाची शक्यता पूर्व भागामध्ये थोडी आहे. हा JFSचा अंदाज आहे आणि ह्या पद्धतीने पाऊस पडतोय देखील. 14 तारखेला काय होणार आहे? कोकणात पाऊस चालू राहणार आहे, पूर्व विदर्भात पाऊस चालू राहणार आहे. इतरत्र स्थानिक वातावरण तयार झालं तर पडेल. मात्र 15 तारखेला पश्चिम विदर्भ, थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हा सगळा JFSचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकण पावसाचा अंदाज JFSचा 16लाही कायम आहे आणि 17ला देखील कायम आहे. त्यामुळे विशेष काही नाही, स्थानिक वातावरण आहे. फार मोठे पाऊस या ठिकाणी आत्ता होणार नाहीत, कारण कमी दाबाचं क्षेत्र जोपर्यंत मध्य प्रदेशवर होतं त्यामुळे थोडी शक्यता होती. आता JFSने मात्र हा अंदाज दिला. आपण ECMW मॉडेलचा अंदाज काय ते बघू. आपण जर या ठिकाणी असं बघितलं की कोकण
त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही उद्या पावसाची शक्यता ECMW मॉडेलने व्यक्त केली आहे. बीडमध्ये म्हणा किंवा इकडे नांदेडमध्ये, यवतमाळमध्ये, वाशिममध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला अमरावतीच्या आणि नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. कोकणमध्ये पाऊस अधूनमधून काही सरी होऊ शकतात. स्थानिक वातावरण आम्ही ज्याला म्हणतो ते आता इथे अहिल्यानगरचा काही भाग, बीडचा काही भाग किंवा थोडाफार छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, या ठिकाणी स्थानिक वातावरण आहे. एक नवीन जे कमी दाबाचं क्षेत्र आहे जे विदर्भामध्ये परिणाम करणारे आणि जवळपास अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ECMW मॉडेलने दिलेला आहे. दरम्यानच्या काळात अरबी समुद्रातून वारे खेचले गेल्यामुळे कोकणातील पावसामध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काल आणि परवा थोडं वातावरण बदललेलं दिसलं, त्याच पद्धतीचं वातावरण 17 तारखेला बदलण्याची शक्यता आहे. मग यामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, जळगाव असेल, उत्तर नाशिक असेल, नाशिक पश्चिम असेल किंवा धुळे नंदुरबार असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता ECMW मॉडेलने व्यक्त केलेली आहे. कोकणातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसे सिस्टम बनतील त्या महाराष्ट्रावर परिणाम करतील. यास जेव्हा जेव्हा ह्या वादळी प्रणाल्या विकसित होतील तेव्हा ते काही भागामध्ये महाराष्ट्राच्या परिणाम करणार आहेत आणि हा अंदाज आपला कायम आहे. 18 तारखेपासून मात्र मोठ्या पावसाचं वातावरण कमी होईल. किरकोळ स्थानिक वातावरण ठिकठिकाणी तयार होत राहील. स्थानिक वातावरणाचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी पोषक वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पाऊस पडतो, सर्वदूर पाऊस नसतो. कोकणात पाऊस मात्र कायम राहणार आहे. आता या मॉडेलने किती पाऊस दाखवला आहे ते बघणं आवश्यक आहे पुढील 5 दिवस. मी स्थानिक वातावरण ज्याला म्हणतो ते स्थानिक वातावरण वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात आत्ता दाखवण्यात आलेलं आहे. रात्री विशेष प्रभाव नाही. थोडं नंदुरबारच्या काही भागात उद्या सकाळी, नाशिक पश्चिमच्या काही भागामध्ये आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम दाखवण्यात आलेली आहे. उद्या देखील मालेगावपासून उत्तरेला म्हणजेच धुळ्यामध्ये, नंदुरबारच्या काही भागात, जळगावच्या काही भागात पाऊस असू शकतो. स्थानिक वातावरणाचा थोडा परिणाम परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, इकडे वाशिमच्या काही भागामध्ये असू शकतो. अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे सर्वदूर पावसाचा अंदाज नाही आहे. घाटमाथ्यावर पाऊस चालू राहणार आहे. आता 14 तारखेला काय म्हटलंय तर 14 तारखेला देखील जवळपास छत्रपती संभाजीनगर, जळगाव दक्षिण भाग, बुलढाणा आणि वाशिम, जालना, बीड, परभणीच्या काही भागात, सोलापूरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो 14 तारखेला. आणि हे स्थानिक वातावरणच आहे. या ठिकाणी कुठलीही हवामान प्रणाली विकसित झालेली नाही. आता हवामान प्रणाली कुठे आहे? विदर्भामध्ये आहे. आणि मग जेव्हा विदर्भामध्ये एखादी हवामान प्रणाली येते तेव्हा जोरदार वारे अरबी समुद्रातून ओढले जातात आणि मग त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते. ते स्थानिक स्वरूपाचे असते. तर मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली किंवा अगदी बीड, अहिल्यानगरचा काही भाग, सोलापूर, लातूर, धाराशिवचा काही भाग, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता वाढते. त्याचबरोबर मुख्य प्रभाव जो आहे तो अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये असणार आहे. आणि हे वातावरण विदर्भामध्ये बराच काळ रात्रीपर्यंत राहू शकतं. 15 तारखेला जसाही हा कमी दाब थोडा उत्तरेला सरकेल तसं थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं दिसू शकतं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक वातावरण राहील पण प्रभावी नाही पावसाचं वातावरण. अगदी आपण मुद्दाम 2-3 दिवस पुढे सरकवतो आहोत. काय कारण की आपल्याला कुठे पाऊस तयार होतोय का तर इथे आपल्याला दिसतंय यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला 17 तारखेला थोडं वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रात थोडंफार जळगाव जिल्ह्यात पाऊस असू शकतो. कोकण घाट माथ्यावर पाऊस चालू राहणार आहे.
थोडं आपल्याला 17 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात असा अंदाज आहे. आता हे स्थानिक वातावरणात आपल्याला पुन्हा पश्चिम यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, अहिल्यानगर पूर्व भाग किंवा बार्शी, सोलापूरमध्ये, सांगलीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे 18 तारखेला. तर मी जे स्थानिक वातावरण का सांगतो, तर याचं मुख्य कारण असं आहे की हवामान प्रणाली विशेष नसते. पडणारा पाऊस हा बेभराशाचा असतो. तो कधी मध्यम पडतो, कधी जोरदार पडतो, एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पडतो किंवा मग किरकोळ रिमझिम स्वरूपात पडतो. अशा प्रकारचे साधारण हे अंदाज असतात आणि त्यामुळे याविषयी फार ठासून अंदाज सांगणं आपल्याला पटत नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.